नमस्कार. मी थोडंसं वेगळं सांगेन की प्रॅक्टिकल दे. मी आलोय सरांकडे, यांच्या तिघांना मला ग्रुप डिस्कशन करायचं आहे की मला यांना ही कन्सेप्ट समजावून सांगायची. तर मी तशा पद्धतीने एक प्रॅक्टिकल प्रयत्न करतोय. चुकेल काय होईल ते फक्त तुम्हाला. यस, आता आम्ही तुमच्या सर्वांचा एक कॅल्क्युलेटेड एज घेतोय. सरांचं वय घेऊ आपण. तर मी सरांना आता एक लाईफ मिरर सांगतोय, तुमच्या जीवनाचा आरसा. मग त्या आरशात मी त्यांना दाखवतोय की 0 ते 20 वर्ष. सर आपण 0 ते 20 वर्ष काय केलं सर? आता 0 ते 20 वर्ष माझं शिक्षणातच गेलं. बरोबर. 21 वर्षानंतर मी जॉबला लागलो. एकदम बरोबर सर. 21व्या वर्षी तुम्ही जॉबला लागले, म्हणजे 0 ते 20 वर्ष आपण कुठलाही इन्कम किंवा घरच्यांसाठी आपण योगदान देऊ शकलो नाही. बरोबर सर? सर तुमच्या घरात 60 वर्षाच्या वरती कोणी व्यक्ती आहेत का? आहेत ना. ते काय उत्पन्न असतं त्यांचं सर? ते काय आता ते रिटायर्ड म्हणजे आता आपल्यावर डिपेंड असतं. बरोबर. आमचा जो फॉर्म्युला आहे, आमची जी कन्सेप्ट आहे, जी मी तुम्हाला सांगतोय की 28,000 दिवस, त्यातनं तुमचे पहिले 20 वर्ष गेले आणि 60 नंतरचे बोनस लाईफ गेलं, म्हणजे साधारण 40 वर्ष गेले, 14,000 दिवस गेले. बरोबर. 28,000 मधनं 14,000 दिवस गेले. उरलं तुमचा 20 वर्ष ते 40 वर्ष. आता तुमचं एज आहे एक्झाम्पल तुमचं एज 39. आपण 40 पकडू, म्हणजे तुमच्या पुढच्या आयुष्यातले 20 वर्षही गेलेले. आणि ह्या 20 वर्षात आपण काय काय केलं सर? कस्टमर म्हणून सांगतो. बरोबर आहे, हे प्रॅक्टिकल सांगतो सर. आता काय मी आता जॉबला लागल्यानंतर जसं आपलं पहिलं असतं स्वप्न, घर घेऊ, गाडी घेऊ, ह्या गोष्टी घेतल्या आपण, बाकीच्या गोष्टी आपण काही लक्ष दिल्या नाही. बरोबर सर. म्हणजे तुम्ही तुमच्या वयाचे 20 वर्ष फक्त घरच्या लायबिलिटी आणि ऍसेट प्रोडक्शन, ऍसेट वाढवणं याच्यासाठीच घालवले. तुमचा वैयक्तिक विचार केला का सर तुम्ही? नाही, वैयक्तिक तसं काय नाही ना सर. तर आपण जे 20 वर्ष कमवले ते फक्त घरच्यांसाठी दिलंय. त्यातनं आपण आपल्यासाठी काय केलंय हे मी सांगण्यासाठी आलोय सर. तुम्ही तुमची ओल्ड एज प्रोव्हिजन करणं अतिशय गरजेचं आहे. मग तुमच्या हातात पुढचे 20 वर्ष आहेत, 40 ते 60. या 20 वर्षात तुम्हाला जे काय हवं आहे, जे काही गोल आहे, ते मी तुम्हाला विचारले तर चालेल का? चालेल सर. आपले गोल काय काय? माझं फ्युचर मधले गोल आहे आता की रिटायरमेंट नंतर चांगलं लाईफ जगलं गेलं पाहिजे. जे आता काम आपण करतोय ते पुढे आता जास्त दिवस होणार नाही, तर नंतर जे आता लाईफस्टाईल आपली आहे ती ऍडिटीच राहिली पाहिजे. बरोबर सर. तुम्ही आहात, तुम्ही पैसे कमवत आहात म्हणून ही लाईफस्टाईल मेंटेन होणार. जर देव न करो एखादा डिसीज आला किंवा अचानक आपला डेथ झाला, आपल्या घरच्यांसाठी काय? त्याचं तर काय तसं काही प्रोव्हिजन नाहीये. बाकी आता जे आपलं जे उत्पन्न चालू त्याच्यावर आहे. यस सर. त्यासाठीच मी तुम्हाला तुमच्या फ्युचर प्लॅनिंग साठी समजावून सांगायला आलो. थँक्यू.